शहारा, लाहे लाहे धरतीला चिंब चिंब दे किनारा, तुझ्या चाहुलीना ओठी येती गाणे साजणी साजणी, नभत नभ दाटून आले, कावरे मन हे झाले, तू येना साजणी. नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर मी मिथिल पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी आहे आता तलावपालीला. आज म्हणजे कालपासून पाऊस एवढा पडतोय ना, वातावरण एकदम झकास झालेलं आहे. रात्रभर काल पाऊस पडला आणि आता थोडासा थांबला आहे, पण वातावरण तर सेम आहे एकदम पावसाळी. तर पावसाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो. छान वाटतं आहे, म्हणजे सगळीकडे गारवा गारवा मस्त वाटतं. आता मी आहे तलावपालीला. तर बघूयात, आत्ताच इथे आलो मी जस्ट, आणि आता वाजलेले आहेत 6:45 नेहमीप्रमाणे. तर इथे थांबलो आहे. आता उबर आणि रॅपिडो दोन्ही पण ऑन करायचे आहेत मला. थांबा जरा, मला बहुतेक ना रॅपिडोवर, उबर तर मी ऑनलाईन गेलेलो आहे, तर रॅपिडोवर बहुतेक मला मोबाईल नंबर वगैरे टाकायला. बघा, उबरवर भाडे वाजायला लागेल अंधेरी विंधेरी. आज मला तरी वाटतं ना, अंधेरी पवई लांबचे भाडे खूप वाजतील, कारण रात्रभर पाऊस पडला आहे, ट्रेनचा प्रॉब्लेम असू शकतो त्याच्यामुळे. थांबा जरा, OTP येईल मला, OTP येईल. रॅपिडो पण आता ऑनलाईन जाणार आहे, मी बघू शकता. OTP टाकलेला आहे. Go on duty to get orders. Go on duty Go to on get duty orders. Go to get on duty orders. to get orders. Go on duty हो, to केलं आहे get ना. orders. Go on duty चला, to get orders. रॅपिडोवर पण आपण ऑनलाईन गेलेलो आहोत. हे बघा, आणि समोर वातावरण बघा. रॅपिडोवर मुलुंड ईस्टची ट्रिप वाजते. कुठून आहे काय माहिती, काही केलकर जाऊ दे. तर हे अंधेरी वगैरेचे भाडे वाजायला लागले. तर मित्रांनो, वातावरण दाखवतो तुम्हाला. हे बघा, कडकमध्ये वातावरण आहे. पाऊस पडतोय, थेंब थेंब पाऊस पडतो. मला दिसेल का माहीत नाही याच्यामध्ये व्हिडिओमध्ये. तर बघूयात आजचा दिवस कसा जातो. आज आपल्याला आपली ही रिक्षा कुठे घेऊन जाते ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे नेहमीप्रमाणे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा, आणि बाजूची बेल आयकॉन आहे ती पण दाबा, आणि हाईप पण करा. तर भेटूयात पुढे. स्टेशनवर आलेलो आहे आता पिकअपसाठी. उबरवरती एक ट्रिप आहे मानपाड्याची, दाखवतो तुम्हाला. हे बघा, आणि आता स्टेशनला उभा आहे मी. इथून सरळ गेले लेफ्ट मारून की स्टेशन, आणि इथे हॉटेल शिवसागरच्या इथे मी उभा आहे, कारण इथे ना गाडी लावायला थोडा प्रॉब्लेम होतो. आता सकाळच्या टायमिंगला एवढं काय वाटत नाही, खाली असतं, म्हणजे गाडी लावायला तुम्हाला जागा भेटते. पण 10-11 नंतर किंवा 9 नंतर चान्सेस कमी असतात, त्याच्यामुळे मग इथून पिकअप घेत नाही मी त्या टायमाला. आता सकाळचा टाईम आहे म्हणून म्हटलं येऊया तिथे. तर मानपाड्याची ट्रिप आहे. त्यांना आता फोन केला होता त्यांनी, मला येत आहेत ते. बघूयात, त्यांना पिक करतो आणि त्यांच्या ड्रॉप लोकेशनवर सोडतो. मी आहे आता ठाणा मार्केट. हे आता मीटरच्या लाईनला जरा गाडी लावतो.
कंटिन्यू ट्रिप घेतल्यात उबर आणि रॅपिडोवरती. तुम्हाला सांगतो ना हे बघा अजून वाजतायत हिरानंद पवई. आपल्याला तिकडे जायचं नाही, तेव्हा इथे मीटरच्या लाईन लावतो गाडी आणि मग तुम्हाला सांगतो. आता असंच सांगतो ना मग रॅपिडोवर 297 झालेले आहेत रॅपिडोवरती. किती ट्रिप घेतलेले आहेत रॅपिडोवर? 2 ट्रिप घेतलेल्या आहे रॅपिडोवर आणि उबरवरती 486 झालेले आहेत 3 ट्रिप. म्हणजे टोटल 5 ट्रिप घेतलेल्या आहेत मी. मुलुंड ठाणा असं केलं. आणि आता स्टेशनला पॅसेंजरला सोडलं आणि इथे आता मीटरच्या लाईनला येऊन गाडी लावली. आता बघूयात आता इथून कुठली ट्रिप मिळते. स्टेशनवरनं पिकअप आहे त्याच्यामुळे नाही घेतलं. परत इथून असं फिरत जा स्टेशनला, त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे. कोपिनेश्वर इथून एक ट्रिप भेटलेली आहे मला. कोपिनेश्वर मंदिर आहे ना तिथे पुढे, तिथून पिकअप आहे. त्यांना पिक करतो आता आणि त्यांच्या ड्रॉप लोकेशनवर सोडतो. 9 पाड्याचा भाडा आहे रॅपिडोवर. तर चला भेटूयात आता. लोकेशन बदलतात दिसतोय या साईडला मोबाईल लागेल. मार्केटमध्ये आलो ना की असाच लफडा होतो. आता कोपिनेश्वर मंदिराच्या तलावपालीच्या साईडला पॅसेंजर उभे होते. त्यांना मी फोन लावला आणि मग त्यांना सांगितलं की या साईडला जमत असेल तर या, नाहीतर कॅन्सल करायला. तर ते या साईडला येत आहेत. बघूयात, त्यांना पिक करतो मी आता. ते मंदिराचं गेट आहे. फिरवून लावतो गाडी मंदिरात. गाडी लावलेली आहे. मित्रांनो, मी आता एक पिकअप घ्यायला जातोय मुलुंडसाठी. आता मगाशी मी कुठे होतो, मार्केटमध्ये होतो. तिथून मी हरिनिवास सर्कलला पॅसेंजरला सोडलं आणि मग तिथून मला लगेच रॅपिडोवर आपलं इथलं काय बोलतात त्याला पाचपाखाडीची ट्रिप भेटली. त्यांना सोडलं मी आता आणि लगेच मला मुलुंडची ट्रिप भेटली. त्यांना आता घ्यायला जातो आहे. तर पटापट आज ट्रिप भेटतात, कारण पाऊस खूप आहे. सकाळपासून कंटिन्यू पाऊस पडतो. खूप म्हणजे बेकार पडतो, थांबतच नाही. मध्ये थोडासा थांबला होता, पण आता पण तुम्ही बघू शकता. दिसत असेल का माहीत नाही तुम्हाला, पाठीमागे वगैरे माझ्या आजूबाजूला पाऊस खूप पडतो आहे. तुम्हाला समोर दाखवत होता मग. समोर पण दिसेल का माहीत नाही, पण खूप पाऊस पडतोय, कंटिन्यू पडतोय. बघूयात आता पॅसेंजरला पिक करायला आलोय मी. इथे आता थांबतो थोडं. पॅसेंजर कुठे आहे ते पहिला बघायला लागेल मला. मेसेज करतो पॅसेंजर. चला तर मग भेटूयात आता मुलुंडला, किंवा तिथून लगेच भेटलं तर कुठे जाऊयात ते पण दाखवतो तुम्हाला मी. मित्रांनो, आत्ताच मुलुंडवरनं इथे ठाण्याला आलो आहे मी. उथळसरला आहे, म्हणजे कुठे माहीत आहे का, तर
इथे येता येताना गाडी सारखी बंद पडत होती. सकाळपासून पाण्यात भिजते ना, त्याच्यामुळे सारखी बंद पडत होती. आता जरा इथपर्यंत कसं तरी पोचलो मी, परत बंद पडली. बघा इथे गॅरेज आहे बहुतेक, जरा दाखवायला लागेल. मला तरी वाटतंय सकाळपासून पाण्यात भिजते म्हणून जरा बंद पडते. गॅरेज इथे आहे रिक्षाचा, लगेच डॉक्टरला दाखवू आपण. पुढे कॅसल मेलवर आहे, तिथपर्यंत पोचली तर बरी. चालते ठीक आहे, मध्ये मध्ये बंद पडते. बहुतेक बॅटरीचा वगैरे इश्यू असेल किंवा पाणी वगैरे गेलं असेल प्लगमध्ये वगैरे, काय माहिती आहे. बघा परत बंद पडली. इथे पॅसेंजर होता मगाशी ना, ते आपला हे काय बोलतात त्याला, 3 पेट्रोल पंपच्या पुढचा तो ब्रिज चढलो आणि ब्रिजवरच बंद पडली. बराच वेळ चालूच होत नव्हती, कशी तरी चालू केली आणि इथपर्यंत आलो आणि पॅसेंजरला सोडलो. तरी तिथून चालू झाली तिथे, तरी इथे येता येता मध्ये मध्ये बंद पडली 2-3 वेळा. मग मी ती चालूमध्ये धक्का स्टार्ट करतो ना आपण, तशी ती चालूमध्येच चालू करत होतो मध्ये मध्ये, आणि मग पॅसेंजरला पोचवलं कसं तरी, आणि मग आता इथपर्यंत आलो आहे. आता तुम्ही बघितलं असेल मध्ये मध्ये बंद पडते सारखी. इथे समोर गॅरेज आहे, त्यांना दाखवूया. ते बघा आता मध्येच बंद पडली. पावसाळ्यात असा लफडा होतो. मित्रांनो, आपल्या गाड्या नवीन आहेत, BS6 असल्यामुळे यांना काय जमत नाही गॅरेजवाल्यांना. हां, तो BS6 वाला आला नाही ना, किती गाड्या सारखी बंद पडते. तर मित्रांनो, तो काय गॅरेजवाला आहे, पण ते जे काम करतो ना BS6 गाड्यांचा, तो नाही आहे इथे. असा प्रॉब्लेम आहे. तर आता गाडी चालू होते, पण कसं मध्येच बंद पडते रस्त्यामध्ये. काय माहिती काय इश्यू. आता मला तरी वाटतं शोरूमलाच जाऊन दाखवायला लागेल मला. शोरूमला नाही, आपलं सर्व्हिस सेंटरला. चालू तर होते, मला तरी वाटतं बहुतेक ना ते सकाळपासून गाडी चालवतोय, पावसामध्ये भिजले, त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम येत असेल बॅटरीचा. बघूयात आता. इथे तर काही नाही आहे अवेलेबल. आता जरा थोडं थांबतो कुठेतरी जिथे पाऊस पडणार नाही तिथे. सर्व्हिस सेंटरला तर नंतर जायला लागेल. चालू होते, बंद पडते मध्येच. आता आहे चालू. हां, मध्येच बंद पडते चालू चालूमध्ये. भाऊ गेलेलो अगोदर, पण गेलेलो एकदा. गोवा नाही, कुडालला गेलेलो. कुडाल कोकणात. हा का? हा का? आपण व्हिडिओमध्ये घेऊ. आपल्याला बघतात भाऊ. गोवा गोवा गोव्याची ट्रिप जरा व्हायरल झाली ना जास्त. हां, चला थांबावंच लागेल कुठेतरी, साईडला थांबतो. तुम्हाला त्याच्या अगोदर दाखवतोय बघा परिस्थिती आज खाण्याची. पाणी सगळीकडे भरलंय, सगळीकडे पाणी भरलंय बघा. अशा पाण्यातनं गाड्या न्यायला लागतात आणि मग अशा बंद पडतात मध्ये मध्ये. तर चला कुठेतरी साईडला थांबतो. आता सध्या तरी काय इश्यू नाही आहे, गाडी चालू आहे मगासपासून. मी कधीपासून चालू ठेवले. बघूयात आता. वाजल्यात 11 आणि तुम्हाला सांगतो मी आत्तापर्यंत किती झाल्यात उबर आणि रॅपिडोवर. आज मीटरची ट्रिप तर नाही घेतली मी, मीटरचं भाडं नाही घेतलं, उबर आणि रॅपिडोच घेतलेलं आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो रॅपिडोवर झालेले आहेत 784 आणि उबरवरती झालेले आहेत. उबर तर मी बंद केला होता कारण आता रॅपिडोवर एक पॅसेंजर घेऊन आलो. रॅपिडोवर किती बोललो मी? रॅपिडोवर 784 आणि उबरवर 486 असे झालेले आहेत. आणि आता वाजल्यात 11.
आता मी साईडला थांबलो इथे, गाडी जरा बंद ठेवतो. तिकडं समोर लावायला पाहिजे होती, समोर समोर. आज सगळ्यांच्याच गाड्या बंद पडत आहेत. आत्ता एकाची गाडी बंद पडली होती. बऱ्याच जणांच्या गाड्या बघितल्या मी बंद पडत आहेत आज. आता त्या मला तर टोचन द्यायचा अंदाज नाही आहे, आयडिया नाही आहे एवढी, मी कधी दिला नाही. म्हणून म्हटलं तुला देता येत असतील तर दे बरं. म्हणून त्या रिक्षावाल्याची एका गाडी बंद पडली होती, मग त्याला इथपर्यंत आणलं मी. आपल्या इथून त्याची रिक्षा इथून आणली, आपलं काय बोलतात राम मारुती रोडवर नाही ते तलावपालीला आलो. त्याने आता साईडला लावली गाडी. माझी पण बंद पडत होती, पण तरी पण मी जवळजवळचे भाडे घेतले. एकच भाडा घेतला. तिथून आपला कॅसल मिलला उभा होतो मी मगाशी. तिथून मी एक ट्रिप घेतली राम मारुती रोडची. तिथे येऊन थांबलो तर हा भाऊ भेटला. तर हा बोलायला लागला की बंद पडली गाडी वगैरे. मी म्हटलं माझीच गाडी बंद पडते, काय सांगू बरं आता. आणि मला टोचन पण देता येत नाही, पण कधी दिला नाही त्याच्यामुळे. तर मग तो बोलला की ठीक आहे मी देतो. म्हटलं ठीक आहे चल. तर कशी तरी त्याची गाडी इथे आणली आणि आता मी साईडला थांबतो इथे. बघूयात, थोडा आरामच करतो, गाडीला पण थोडा आराम देतो, कारण सकाळपासून खूप वेळ चालू होतो. आता चालते तशी गाडी, आता काही इश्यू नाही वाटत मला. मित्रांनो, तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतोय, इथेच एंड करतोय. तलावपालीला उभा आहे मी मगाशी 12:15 वाजले होते तेव्हा इथे आलो होतो आणि बराच वेळ इथे थांबलो. आता 12:40 झालेत. तर बराच वेळ थांबलो आणि मला 1-1:30 वाजेपर्यंत इथूनच घरी जायचं आहे. त्याच्यामुळे मी विचार केला की मी आता थांबतो इथे, थोडा आराम करतो. कारण सकाळपासून ना 6:45 वाजल्यापासून जी रिक्षा चालवतो आहे, गाडी चालवतो आहे आपली, ती कंटिन्यू चालवतो आहे. कंटिन्यू भाडे घेतलेत मी, कुठे थांबायला भेटलं नाही किंवा म्हणजे आराम करायला भेटलं नाही. आणि प्लस रिक्षाला पण आराम भेटला नाही. तुम्ही मगाशी ऐकलं असेल, बघितलं असेल, रिक्षा पण सारखी बंद पडत होती. आता जरा व्यवस्थित आहे, म्हणजे बंद पडत नाही आहे, चालते व्यवस्थित. पण मला रिस्क नाही घ्यायची आहे, कारण मला इथून घरी जायचं आहे आणि मग नंतर काल्हेरला वगैरे रिक्षा घेऊन जाईल आणि मग रिक्षाच्या गॅरेजमध्ये घेऊन जाईल आणि मग दाखवेल की काय प्रॉब्लेम आहे, काय इश्यू आहे, दुरुस्त करून घेईल. पण आता सध्या इथेच थांबतो आहे, कारण रिस्क नाही घ्यायची आहे मला. परत घरी पण जायचं आहे. आता सध्या तर काय प्रॉब्लेम नाही, इश्यू नाही आहे, तरी पण काहीच रिस्क घ्यायचा नाही आहे त्याच्यामुळे. तर आजचा दिवस असा होता, दिवस म्हणजे अर्धा दिवसच झालेला आहे अजूनपर्यंत. रिक्षावरती असा होता आजचा दिवस. कंटिन्यू ट्रिप भेटल्या, मस्त ट्रिप भेटल्या, तुम्ही बघितलंच असेल. त्याच्यानंतर आता इथे थांबलो आहे, तर इथून जाईल मी थोड्या वेळात घरी. तर इथे व्हिडिओला एंड करतो. एंड करायच्या अगोदर मी तुम्हाला दाखवतो आजचा अर्निंग कशी झालेली आहे. तुम्ही बघितलंच असेल, कंटिन्यू ट्रिप घेतलेली आहे, त्याच्यामुळे अर्निंग चांगली झालेली आहे आतापर्यंत. आता वाजलेले आहेत 12:42 झालेले आहेत. दिसणार नाही तुम्हाला, याच्यात ब्लर दिसेल, तर तरी पण दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, उबर नाही, रॅपिडोवरती 880 झालेले आहेत. बघू शकता, 880 रॅपिडोवर झालेले आहेत आणि उबरवरती 486. तर आत्तापर्यंत असे झालेले आहेत मित्रांनो. मी विचार केला होता, जेव्हा गाडी बंद पडली ना तिथे कॅसल मिलला मी गेलो होतो, तेव्हा विचार केला की छोटे छोटे भाडे घेऊयात, लांबचे नको, जवळजवळचे भाडे घेऊयात. पण एक भाडं घेतलं मी, त्याच्यातच मध्ये एकदा गाडी बंद पडली, त्याच्यामुळे मी विचार केला जाऊ दे आता थांबूयात. तरी पण मी एका रिक्षावाल्याला इथे घेऊन आलो टोचन देऊन. तर आता इथे थांबलो आहे. बघूयात, आतापर्यंत इथे एवढे झालेले आहेत. आजचा व्हिडिओ इथेच संपवतो आहे. व्हिडिओ पूर्ण बघितला असेल, कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूयात अशाच इन्फॉर्मेटिव्ह, एंटरटेनिंग आणि ट्रॅव्हलिंगच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय महाराष्ट्र.